नमस्कार मित्रांनो, आमची आता तयारी झाली पूर्ण. इकडे बाबा रेडी आहेत. विशाखाची अजून थोडीशी तयारी बाकी आहे दरवेळीप्रमाणे. तर आता आम्ही निघतो आहे आणि कुठे चाललो आहे हे तुम्हाला रस्त्यात सांगेलच मी. पण आता सुरुवात करू, कारण की आत्ता वाजले 9:15 आणि आम्हाला ऑलरेडी 2 तास लेट झालेलं आहे. तर आम्ही आता पहिले निघतो, आपण बाकीच्या रस्त्यात बोलू. चला भेटूया मग. ऑलरेडी रस्त्याला लागलो आहे. आमचा पहिला डोस गेला आत्ता जस्ट पिंपळगावचा. गाडी चालवतोय रोशन. बाबा पुढे बसलेत. विशाखा इथे झोपली आहे माझ्या बाजूला. सकाळी लवकर उठल्यामुळे तिची झोप झाली नाही आणि ती आता झोपून गेली. चाललो आहे आता वणीकडे जाऊ आम्ही, आणि वणीवरनं सापुतारा आणि तिथून पुढे प्रवास चालू राहिला. तर जसा जसा प्रवास होईल तसं तसं तुम्हाला अपडेट देतो मी. मुंबई आग्रा हायवेवरनं लेफ्ट घ्यायचा इथून वणी साईडला. सापुताऱ्याला पोचलो आहे. आत्ता आम्ही सनसेट पॉईंटच्या पायथ्याशी आहे. आम्ही काही इथे थांबणार नाहीत. आम्हाला पुढे अजून भरपूर लांब जायचं आहे. त्याच्यामुळे एक छोटंसं काम होतं, ते करण्यासाठी आम्ही इथे थांबलो होतो. आता सापुताऱ्यातनं निघालो आहे. आत्ता वाजले 1 वाजला आहे जवळपास. 1 वाजता आम्ही सापुताऱ्यात आहे. आम्ही चाललो आहे आमची साळुंके परिवाराची, साळुंके कुळाची कुळदैवत शेमकरी माता. काही लोक त्याला देवीला खेमस माता म्हणून पण ओळखतात. तर ती भिनमाळ इथे राजस्थानला भिनमाळ एक जिल्हा आहे किंवा गाव आहे, त्या ठिकाणी देवीचं स्थान आहे. त्या ठिकाणी आम्ही चाललो आहे. इथून नाशिकमधनं किंवा नाशिकच्या आसपासच्या परिसरातनं जे पण लोक जातात आहे किंवा महाराष्ट्रातनं जे पण लोक जातात आहे त्यांना थोडंसं गायडन्स आमच्याकडनं होईल, मार्गदर्शन होईल, त्यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवतो आहे. तर सगळ्यात पहिले तुम्ही नाशिकवरनं निघताना वणी मार्गे तुम्ही सापुताऱ्याला या. तसं बघायला गेलं तर तुम्हाला सुरतवरनं जायचं आहे, तर तुम्हाला 2 रस्ते आहेत. एक पेठच्या साईडने पण आहे आणि एक आहे हा सापुताऱ्याकडनं. तर आम्ही आता सापुताऱ्याकडनं जातो आहे, कारण की गुगल मॅपवर पण हाच रस्ता दाखवत आहे. तर सापुताऱ्यावरून आम्ही आता इथून सुरतला जाणार आणि सुरतवरनं पुढे प्रवास कसा करतो आहे ते कंटिन्यू तुम्ही पाहत राहा. आमच्या गाडीचं POC एक्सपायर झालं आहे, तर आम्ही POC काढायला इथे थांबलो आहे. काय कोणती जागा आहे काही कळायला मार्गाने सगळे गुजराती बोर्ड लागलेले. कोणतं गाव आहे भाई? बासना. तिसरा टोल आला आहे सुरत जवळचा. सुरतला पोचला आहे, पण सुरतच्या मधून जात नाही आम्ही. सुरत सिटीमधनं न जाता बायपास आहे इथून, सुरतच्या इथून जात आहे. आत्ता वाजले 6 आणि आम्ही पोहोचलो आहे इथे भरूचला. आता भरूच बायपासवरनं आम्ही चाललो आहे. सगळे बायपासच करत चाललो आहे, कारण की आमचं डेस्टिनेशन वेगळं आहे. त्याच्यामुळे सगळे थकले म्हणजे सगळ्यांचे. आमचा मेन ड्रायव्हर मागे, इकडं मॅडम, इकडं बाबा, हा मी. कॉम्प्लिमेंटरी ड्रायव्हर आहे मी आज. गुड मॉर्निंग मित्रांनो.
आता वाजलेत सकाळचे 7:15 आणि आम्ही पोचलो आहे राजस्थानमध्ये. यांच्या पुढे कोण बोलणार आहे बाबा. तर 7:15 वाजले, राजस्थानला पोचलो आहे. मध्ये थोडासा हॉल्ट केलात आम्ही, जास्त वेळ ड्रायव्हिंग झाली ती म्हणून. आणि सकाळी जसा उजेड पडला तसा मी निघालो आहे. आता एक 60-70 किलोमीटर बाकी आहे आपल्या शिमकरी मातेच्या इथे जायला. आम्ही पोहोचलो शिमकरी माताला. आता दुपार किती वाजले आता वाजलेत 9 आणि आम्ही पोहोचलो आहे देवी मंदिराच्या इथे. आता आम्ही पहिले दर्शन करतो, म्हणजे पायरीचं दर्शन करतो, नंतर फ्रेश वगैरे होऊन परत आम्ही मंदिरात येऊ. नमस्ते मित्रांनो, आम्ही सकाळी पोचल्यानंतर मंदिरात गेलो आणि मंदिरातनं थेट आम्ही हॉटेलला आलो. इथे चेकिंग केलं, झोपलो कारण की खूप थकलो तर रात्रभर प्रवास केला होता त्याच्यामुळे. आणि आता अशा पद्धतीचा लूक केला आहे मी. विशाखाने मस्त साडी घातली आहे पिंक कलरची. अशी आमची तयारी झाली आहे. बाबांच्या दुसऱ्या रूममध्ये बाबा निरोशन तयार होत आहेत. ते झालं की आम्ही मंदिराकडे जाऊ. आता आम्ही असं ठरवलं आहे की पायऱ्यांनी चढायचं. 600 पायऱ्या आहेत त्या मंदिरासाठी. आणि बाबांते ते खाली पार्किंगपर्यंत, म्हणजे जिथपर्यंत गाडी जाते तिथपर्यंत बाबा गाडीने येतील आणि आम्ही पायऱ्यांनी जाणार. तर चला भेटूया त्या प्रवासामध्ये. तयार करा. काय बरं झोप लागत नाही? हां अस्वस्थ वाटतं आहे. काय झालं? ठीक वाटल्यासारखं वाटतंय.